तर आता सर्व आमची पॅकिंग झालेली आहे. प्रेम पण रेडी झालेला आहे. चेकआउट करणार आहोत इथून. जवळजवळ 11 वाजलेत. प्रेमला निघायचं नाहीये बघा. प्रेम नाही निघायचं. त्याला स्विमिंग पूल खूप आवडलाय. पण तो पप्पा नव्हते म्हणून सकाळी गेला नाही स्विमिंग पूल मध्ये. तर आता आम्ही निघू आणि 1-1.5 तासामध्ये हरिहरेश्वरला पोहोचू. तिथे जेवण वगैरे करून नंतर मग तिथे पॉईंट 2-3 मंदिर आहेत ते फिरू आणि नंतर तिथून निघू मग पुन्हा बॅक टू होम. फायनली आम्ही आता दिव्यागरच्या बीच वरून निघालोय हरिहरेश्वरला आणि आम्ही आता बीच मार्गेच जाणार आहोत. बघू आता कितपत आहे बीच मार्गे. स्ट्रेट आम्ही अशी रेडी आहोत हरिहरेश्वरला जाण्यासाठी. आज आहे ट्यूसडे 12 तारीख. चलो अपनी जर्नी अभी स्टार्ट हो गई. समुद्र मार्गे चाललो. ऍक्च्युअली 2 रूट होते. एक डोंगर मार्गे जे लास्ट टाइम आम्ही आलो होतो तशा टाईपचा आणि आम्ही हा आता निवडलाय समुद्र मार्गे. जरा सीन पण बघायला भेटेल म्हणून. मला कालच समजलं असं की इथे आगरी लोक पण आहेत, कोली लोक पण आहेत, ब्राह्मण लोक पण आहेत. म्हणजे आपलीच लोक आहेत सर्व इथे. मला वाटलं इथे आगरी नसतील पण आगरी पण आहेत. आणि इथे ना माझा अंदाज रेड कलरचे तांदूळ आहेत, आपल्यासारखे नाहीत. कारण की यांच्या भाकरी लाल असतात आणि घावणे पण लाल असतात. पण मस्त आहेत, टेस्टी आहे. आता मला एक दिसली मावशी, ती कोली होती. ती पूर्ण ते मी दाखवलं नाही. ते सर्व त्यांचे नथ घालतात आणि ते कानात घालतात ना जाड जाड, ते त्या टाईप मध्ये घातलेलं होतं तिने. हा बघा माझा पिल्लूची चालू आहे मस्ती. माझा पिल्लू ए पिल्लू प्रेमू अशी मस्ती करतो ना. खूप ट्रॅव्हल मध्ये मस्ती करतो म्हणून असं वाटतं कोणतरी पाहिजे सोबत की मागे बसेल मी निवांत बसेन पुढे. बघा अशी मस्ती असते. हे बघा किती लांबच्या लांब मच्छीचं झालं आहे. आणि हे जे व्हाईट कलरचे आहेत ना, हे काय असतात ते पाण्यावरती फ्लोट करण्यासाठी झालं. आणि खालती सिसा असतो त्यामुळे जाळं वजनाने खालती जातो एक साईड आणि एक साईड असते ती वरती राहते. तर हे बघू शकता किती लांब असं. आणि हे जाळं टाकण्यासाठी आहे ना कोली लोकांना बोटीतूनच जायला लागतो. आणि हे बघा तुम्ही अजूनपर्यंत जाळं संपलेलं नाही आहे. आणि कसं असतं ह्याला जाळ्याला आहे ना पट्टा बोलतात. सो जेव्हा समुद्राचं पाणी भरलं जातं ते इथं पण बघू शकता. खूप इथे किनारपट्टी असल्यामुळे कसं आहे की इथे सर्व कोळी समाज असतो. आणि आता त्यांचं सध्या जाळे बाहेर काढले, सुकवतात, नंतर पुन्हा घेऊन जातात. समुद्र किती मस्त वाटतंय. आम्ही खरंच चांगला रस्ता निवडलाय समुद्र मार्गे. कसं ब्ल्यू म्हणजे मल्टी कलर वाटतंय. ब्ल्यू मध्ये थोडासा व्हाईट पट्टा, नंतर थोडंसं हे, आणि किती कूल आहे रस्ता खूपच. आणि त्यात तिघे पण यांची ड्रायव्हिंग मस्त, खूप मजा वाटते. किती मस्त रस्ता आहे. असा रस्ता असेल ना तर खूप मस्त मजा येते ट्रॅव्हलिंगला आणि ड्रायव्हरला ड्रायव्हिंगला पण. हो. आणि माझा बेबी थोडासा इरिटेट झालेला आहे कारण का त्याला आता झोप आली. वाव किती मस्त बीच आहे. असं आमचा प्रवास असतो. म्हणून असं वाटतं कोणतरी पाहिजे पण कोणच नसतं ना आमच्या सोबत. असा रडतो हा. घरी पण हँडल करा, परत फिरायला पण हँडल करा, असं असतं आमचं रुटीन. बरोबर का हो? बरोबर. किती मस्त वाटते. ड्रायव्हरला एवढी मजा येते ना ड्रायव्हिंग करायला. ड्राईव्ह करू का तिकडे बघू, ड्राईव्ह करू का तिकडे बघू, असं चाललंय ड्रायव्हर. एकदम भारी सीन, खूप मस्त दिसतोय. ब्ल्यू. आणि माझ्या बेटूला बघा अशा प्रकारे झोप आलेली आहे. आता मी त्याला घेते आणि त्याला झोपवते. झोपला बघायचा तो. हो तेच ना, त्याला झोप आली ना म्हणून असं इरिटेट करतो. झोपल्यानंतर शांत झोपेल माझं बेटू. आता मी त्याला घेते मांडीवर आणि झोपवते. हरिहरेश्वरला पोहोचलो आम्ही आणि तेव्हा गाडी आपली पार्क केलेली आहे. आज वीकेंड असून पण गाड्यांची खूप गर्दी आहे.
आणि तो तिकडे आहे बीच. आणि आता आपण चाललो आहे मंदिराकडे, पण त्याच्या आधी आपण ऊस वगैरे पिऊया, कारण ऊन खूप झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये आणि ही आहे इथली बाजारपेठ. हे आहे मंदिर. ह्याला दक्षिण काशी बोललं जातं हरेरेश्वरला. तिथे पाय वगैरे धुवू आणि नंतर मग आपण मंदिरात पाया पडायला जाऊ. क्षेत्र दक्षिण काशी. इकडं बीच आहे आणि इकडे मंदिर आहे. आमचा माकड, छोटा छोटूचा माकड. आता जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे. मस्त दर्शन झालंय. हो, दक्षिण मस्त. काशी बोलतात. आणि शांत दर्शन हा. होता, गर्दी नाही काय नाही. आणि हवा पण मस्त सुटली आहे बघा. किनारी हा पूर्ण आपला हरिहरेश्वरचा बीच. आणि इथून जो हा रस्ता जातोय ते तिकडे पिंडदान वगैरे काय असतं ना, ते कार्यक्रम होतो अच्छा, इकडे आहे का ते? तिथून तसं वरती एक पॉइंट आहे, तिथेही मंदिर आहे. हे आहे आमचं चौक. हा, आमचा आजचा. मी ऍक्च्युली दुसरं घालणार होती, बट उन्हाच्या गरमीमुळे मी दुसरं घातलं, पण झालं नाही. प्रेम बघा कसं. बम बम बोले, बम बम हो. बोले, आज बम बम श्री बोले, स्वामी बम बम समर्थ बोले. लिहिलंय. श्री स्वामी समर्थ, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ओय प्रेम आज प्रेम ओय, चमडी जाऊ. गन्नू गन्नू आहे माझ्या गन्नू. हे गन्नू आहे माझ्या गन्नू. गन्नूला मज्जा आली. आता आम्ही चाललो आहोत प्रदक्षिणा घालण्यासाठी वरती. फॉरेनर सोबत. लाल बघा कसे झालेत, फॉरेनर टॅमॅटो सारखे लाल लाल गाळ झालेत. शेत आहे हा, पायऱ्या. चला, तर ही आहे मंदिराची बॅक साईड. तर ही आहे मंदिराची बॅक साईड. आम्ही प्रदक्षिणा घालणार आता होतो. प्रदक्षिणा घालणार आहोत. वरती जायचं आहे आणि इकडे आहे आपला समुद्र. हरिहरेश्वरचा बीच. अशा प्रकारे आम्ही आता असं वरती जाणार. 50 का 100 अशा पायऱ्या आहेत असं ऐकलंय, माहिती नाही किती एक्झॅक्ट. हे काहीच नाही वाटत ऍक्च्युली, प्लेन आहे सर्व. सरच्या मागे पण आहेत लोक. प्रेम चाललंय छत्री घेऊन, टोपी घालून, फुल सेफ्टी. एवढा ऊन आहे, हवा एवढी मस्त सुटली ना, कारण का इकडे समुद्र आहे. सो लय भारी हरिहरेश्वरचा समुद्र आहे, तर मस्त आहे. तर आता आम्ही आलो गणेश गल्ली. तर समुद्राचं पाणी जास्त आहे, त्यामुळे प्रदक्षिणा काय पूर्ण होऊ शकत नाही. इकडे बघू शकता समुद्राचं पाणी असं या डोंगराला असं प्रदक्षिणा असते. ही अशी प्रदक्षिणा कंप्लीट झाली, या मार्गाने आपण पुन्हा मंदिराकडे जातो खालच्या साईडला. हा, बट आता पाणी आहे, सो पाणी पण खूप आहे हा. आणि ऊन ही पण खूप आहे. गल्ली बघितली तर खूप अशी खोल आहे, पुन्हा चढायला प्रॉब्लेम होईल उन्हाचा. सो चला आता आपण जाऊया आपण पुन्हा. आता आम्ही चाललो घरी, कारण का खूप ऊन आहे आणि परत इथून 4 तासाची जर्नी आहे आमची. आणि त्यात छोटा आहे ना, म्हणून आम्ही जास्त रिस्क घेत नाही. तो इरिटेट सर्व झाला तसं उन्हाचा थोडा. इरिटेट झाला. आणि काय माहिती आहे, हा ना रेड होतो उन्हात ॲक्च्युली. फॉरेनर कसे रेड होतात तसं रेड होतो, म्हणून आम्ही रिस्क घेत नाही. त्याची सेफ्टी फर्स्ट आहे आमच्यासाठी सध्यासाठी. सो आणि गर्दी नव्हती, मंदिरात दर्शन झालं, सो काय वाटलं नाही, मस्त वाटलं. यायचं असेल तुम्हाला तर सकाळी नाही तर संध्याकाळी या टायमाला नका येऊ दुपारी. आम्ही आय थिंक 1 वाजता 12:30 वाजता पोचलो इथं. सो आता आम्ही निघालो. प्रदक्षिणा घालायच्या होत्या पण आम्हाला नाही घालता आल्या, कारण की ते पाणी वरती आलंय आणि तिथे रूट नाही जायला, कारण का समुद्र थोडासा खवळलाय. सो आता आम्ही चाललो. आजचे जे कॉस्ट्युम आहेत किती क्यूट दिसतंय माझं प्रेम, किती क्यूट आहे माझं प्रेम. नजर ना लागो माझ्या बेटूला माझीच. या माझं सोनिया, या या या, ये 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 मम्मा जवळ ये. या 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 या. वाव, माझा लालू लालू झालाय. घ्या तो लालू.
प्रेम बघा कसं आता जांभळं खातोय. त्याला जांभळं आवडली आहेत. काय एक्सप्रेशन आहेत माझ्या सोन्याची. हे जांभूळ आहेत आम्ही जे घेतलेले 20 रुपयाचे. आणि खरंच इथले जांभूळ मस्त आहेत. गो जा 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 कुठे चालली. जांभूळ खाती कोण. प्रेमची अशी बडबड मस्ती चालू आहे. एक वस्तू पडली त्याला पाहिजे ते सांगते. ते 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 त्याला असं खेळतोय माझा प्रेम. लाल झालंय किती प्रेम. असाच लाल होतो उन्हात. हाय इंडियाचा ना फॉरेनची स्किन घेतली त्यांनी जशी काय फॉरेनर सारखा लाल होतो. इंडियन पर्सन. हो बरोबर इंडियन पर्सन. आता तेच बाहेर झाड वगैरे दिसतात ना. थोडसा नवीन द्यायसाठी बघतोय. मज्जा येते तशी त्याला फिरायला. त्याचं काही फिरायचा असं काही प्रॉब्लेम नाही प्रेमचा की चिडचिड करतो. फक्त एक आहे पर्टिक्युलर माणूस लागतो त्याला. पर्टिक्युलर माणूस म्हणजे असं नाही की मम्मा पाहिजे पप्पा पाहिजे. पप्पा पाहिजे पप्पा त्याला. त्याला असं मेलचा कॉम्प्लेक्स जास्त आहे. बाबा लोक आवडतात. एक फिमेल आणि मेल म्हणजे त्याला दादा पण म्हणजे असे मुलं दिसली ना 5-6 वर्षाची अशी छोटी नाही 5-6 वर्षाची वगैरे अशी मोठी जर बोलणारी अट्रॅक्ट करतात त्याला. मुली नाही. मुलींमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही दाखवत तो. मुली जर बाबू बाबू करतात पण हा जातच नाही बाबू. हा कुठला मुलगा दिसला त्याला तो मुलगा आवाज पण नसेल देत ना तरी त्याला दादा बोलायला जातो. आम्हाला दादा आवडते. कोण आवडते पिल्लू. दादा पप्पा पप्पा बाबा. बाबा पण आवडतात. ऐकलं का बाबा पण आहेत. दादा आणि पप्पा नाही बाबा पण आहे. बोलून दाखवलं मोऱ्यानी. फक्त फिमेल आवडतच नाही. फिमेल पर्सन खूप कमी आवडतात. मोजक्याच. त्यात मी आहे. माझी मम्मी आहे. अजून एक माझी वहिनी पण आवडते. आणि किंचित कोण आवडली तर असे. नाहीतर फिमेल बिलकुल नाही. ते बघा टाकला वस्तू अशी टाकली आता मी द्यायची. हेच चालू असतं आमचं पूर्ण ट्रॅव्हल. झोपलं तर मस्त असतं नाहीतर मग हेच. सो आता